नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना एक विषय असतो तो अंकगणित. आणि अंकगणित कोणाला भन्नाट जमतो आणि कोणाला काहीच जमत नाही. काही तर अंकगणितामुळं विशेषतः जमतच नाही, डोकं खाजवते आणि त्यामुळं मग ते मागं येतात. ते विद्यार्थी त्यांना अपयशाला सामोरे जावे लागते. याचे कारण काय असू शकते? तर मित्रांनो, याचे कारण असू शकते की आपल्याला बेसिक माहिती नाही. अंकगणितासाठी काय करावं लागेल, त्याच्यामध्ये सक्सेस व्हायसाठी काय करावं लागेल, तर आपल्याला जगाचपैकी त्याच्यामध्ये आपलं पूर्णपणे तयारी करावं लागेल. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे बेसिक. अंकगणित शिकण्यासाठी बेसिक महत्त्वाचं आहे. म्हणजे जे 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत जे बेसिक शिकवले जाते है ना, ते बेसिकची आपल्याला पूर्णपणे 5वी 6वी 7वी 8वी कोणाकोणाला जमत नसेल तर त्यांनी पहिल्या वर्गापासून सुद्धा सुरुवात करायला काही हरकत नाही. जमत नाही तर मग काय आहे, आता तुम्ही पहिला वर्ग शिकलेले आहेत, दुसराही शिकले, तिसराही शिकले, चौथाही शिकले, पाचवाही शिकले. आता हे पहिला आणि दुसरा तिसरा चौथा वर्ग का म्हणतो, तर कोणाकोणाला पाडेच येत नाही ना, पाडेच येत नाही. त्याच्यामुळं पहिला दुसरा तिसरा वर्गामध्ये तेच असतात, पाडे वडे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे शिकवले जाते. म्हणून मी पहिली दुसरी तिसरी चौथी म्हटलं. आताही पाहणं कोणाकोणाला येतच नाही, पाडे येत नाही. जो आता नव्याने सुरुवात करत असेल त्यांना पाड्यापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे अंकगणित जर आपल्याला पक्कं करायचं असेल तर त्यांनी बेसिक शिकणं महत्त्वाचं आहे. आणि जर आपण बेसिक शिकत नसेल तर आपल्याला, मला वाटते, गणित सोपं जाणार नाही. त्याचे कठीण पायऱ्या आपल्याला पूर्णपणे सतावत जाईल आणि शेवटी तुम्हाला अपयश येईल. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपण बेसिक तयारी करणे आवश्यक आहे. आता तशाच प्रकारचं आम्ही बेसिक घेणार आहोत आणि आपणापर्यंत पोहोचणार आहोत. तर आपण जर हा व्हिडिओ आपल्याला लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा. आणि अंकगणिताचे असे छोटे छोटे जे बेसिक आहेत ते आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. आणि विनामूल्य आहे, काही त्याची फी नाही. फक्त तुम्हाला एक लाईक करावे लागेल आणि एका लाईकमुळं आम्ही तुम्हाला वेळोवेळी या अंकगणिताचे बेसिक पोहोचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तर मित्रांनो, अंकगणितासाठी बेसिक महत्त्वाचं आहे. आणि बेसिक जर आपण पूर्णपणे त्या बेसिकची तयारी केली तर मला वाटते नक्की आपण यशस्वी व्हाल. आणि हा अनुभव आहे, त्या कारणाने आपणास सांगत आहे. त्याच्यानंतर आपण आता प्रथम एक बेसिक पाहू, समसंख्या. आता समसंख्येसाठी आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल? प्राथमिकता पहिला जो पॉईंट आहे हा, समसंख्येला 2ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे समसंख्या ओळखण्यासाठी एक आहे. आता 2चं त्यासाठी काय यायला पाहिजे? पाडा यायला पाहिजे. 2चा पाडा जर येत असेल तर ती समसंख्या समजणार. आणि जर तुम्हाला 2चा पाडाच येणार नाही तर ती समसंख्या समजणार नाही. तसेच भागाकार करता आला पाहिजे, भागाकार जमला पाहिजे, तेव्हाच आपल्याला समजणार. समजा 3 अंकी संख्या असली, मोठी जर 2 अंकी संख्या असली, जर तिला तुम्हाला भागच देता आला नाही तर मला वाटते ती समसंख्या आहे किंवा नाही हे तुम्हाला समजणार नाही. म्हणून बेसिक शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ एक 26 संख्या घेतो मी, 26. आता ह्या 26 संख्येच्या ज्या एकक स्थानी आहे 6 आहे, एकक स्थानी 6 आहे. आणि 26ला 2ने भाग जातो. आता भाग जाणे म्हणजे काय? पूर्ण भाग जाणे. पूर्ण भाग जाणे म्हणजे बाकी शून्य उरणे. बाकी आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा बाकी शून्य उरते कोणत्याच प्रकारचे. आता 2नेला जर भाग दिला तर 13 दोन्ही 26 होते, ते 13 उत्तर आलं 13 आणि बाकी राहिले शून्य. तर अशा प्रकारची जी संख्या आहे म्हणजे 2ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या संख्येला आपण समसंख्या म्हणतो. आता उदाहरणार्थ 30 आहे, 30ला 15ने 2ने भाग जातो, 15 दोन्ही 30 है ना, 15 गुणा 2 केलं तर 30 येतात. म्हणजेच ही समसंख्या आहे. उदाहरणार्थ 40 बघा, 40ला आपण बघू, 40ला 2ने भाग द्या, 20 गुणिले 2 केले असता किती होईल? 40. म्हणजेच याला 2ने भाग जाते 40ला.
म्हणजे ज्या संख्येला 2ने पूर्णपणे भाग जात असेल, बाकी शून्य उरत असेल, अशा वेळेला ती समसंख्या असते. हा पहिला पॉईंट आपण लक्षात घ्या. दुसरा पॉईंट आपण पहा, समसंख्येच्या बाबतीत दुसरा पॉईंट आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी. आता एकक स्थान म्हणजे काय? संख्येचा जर आपण पाहिलं एकक स्थान, उदाहरणार्थ आता इथं आपण 25 संख्या घेऊ. 25. आता ही समसंख्या होईल काय? नाही होणार, कारण याच्या एकक स्थानी म्हणजे हा संख्येचा हा अंक एकक स्थानी 5 आलेला आहे, म्हणून ही समसंख्या नाही होणार, ही रॉंग आहे. तर तुम्ही 26 घेणार मी. आता या संख्येच्या एकक स्थानी पहा बघा, यापैकी आलेल्या संख्या या आहे 0, 2, 4, 6, 8. यापैकी एक आहे 6 आलेले आहे याच्या एकक स्थानी, म्हणजेच ही समसंख्या आहे. 28. आता या 28च्या एकक स्थानी 8 आले आहे, तर ही समसंख्या आहे. त्याच्यानंतर आपण 40 घेणार. 40च्या एकक स्थानी 0 आलेलं आहे. एकक स्थान याला म्हणतात, कोणाच्या लक्षात नसेल तर याला म्हणतात एकक स्थान. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक संख्या येत असेल तर ती समसंख्या होते. हा झाला दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट काय आहे पहा बघा, इथं हे 2 आहे, हे 4 आहे, बरोबर 6 आलेले आहेत. आता पहिली ही 2 ही संख्या सम आहे, अधिक 4 ही दुसरी संख्या सम आहे, बरोबर. उत्तर मिळाली आहे समसंख्या. म्हणजे 2 समसंख्येची बेरीज केली असता उत्तरसुद्धा काय येते? समसंख्या येते. हे झाला तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट बघा, या ठिकाणी वजाबाकी आहे. 6 ही समसंख्या आहे, 4 ही सुद्धा समसंख्या आहे, आणि दोघांची वजाबाकी जर केले तर 2 येतात. म्हणजेच उत्तर वजाबाकी केली तरी समसंख्या येते. 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या येते, 2 समसंख्यांची बेरीजसुद्धा समसंख्या येते. त्याच्यानंतर बघा, 1 ते 50 पर्यंत समसंख्या किती, असा प्रश्न जर आपल्याला आला उदाहरणार्थ, तर तुम्हाला बघा 1 ते 50. आता 1 ते 50 पासून जेव्हा आपण समसंख्या काढण्यासाठी जेव्हा सुरुवात करू, तर उदाहरणार्थ पहिली संख्या आली 2 आली, आणि शेवटची संख्या आहे 50, बरोबर आहे. मग या 50ला पहिल्या संख्येनं भागा, 50 गुणिले 2 बरोबर आले 25. म्हणजे एकूण संख्या भागेला 2, तर आपल्याला काढता येते समसंख्या. म्हणजेच 1 ते 50 पर्यंत समसंख्या आहे 25. आता तुम्ही एक उदाहरण सोडून पहा आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, 1 ते 100 पर्यंत समसंख्या किती हे तुम्ही सांगा. व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.